केडगाव येथील विठ्ठल सातपुते यांनी वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखवल्या आहे। व्यक्तिगत वादामध्ये समाजाला ओढण्याचे काम केले जाते। वंजारी महिलेला देखील लज्जास्पद बोलून मारहाण करण्याची भाषा वापरली जाते। ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे। मी आबा सातपुते, रंगोली हॉटेल, दिलीप सातपुतेचा भाऊ, सगळ्यांचा बाप अशी आरेवारीची भाषा वापरून दमदाटी करून कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचे दाखवत आहे। समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम या व्यक्तीकडून होत आहे। महाराष्ट्रात सद्यस्थितीला जातीय सलोखा बिघडला असून अशा व्यक्तींपासून आपल्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो। तरी पोलीस प्रशासनाने आबा सातपुते या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी वंजारी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी भीमराज आवाड, वैभव ढाकणे, कैलास गर्जे, संतोष ढाकणे, राहुल सांगळे, ओंकार आवाड, सतीश ढाकणे, रामदास सांगळे, भाऊसाहेब वनवे, संदीप ढाकणे, आकाश जावळे, अजय गीते, विक्रांत पालवे, ओंकार घुले, शुभम आघाव, संकेत दहीफळे, युवराज आवाड, अक्षय आघाव, कौस्तुभ गायकवाड, विकास राठोड, योगेश आवाड, मल्हारी आवाड, तुलसीदास बोडखे, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते। आमचे गर्जे म्हणून एक समाज बांधव आहे, त्याच्या आणि दिलीप सातपुते कोण आबे सातपुते त्याची काहीतरी वाद झाल्यानंतर त्याने फोन केला त्या गर्जेला आणि गलिच्छ भाषा वापरली आणि वंजारी समाजाच्या बाबतीमध्ये एकदम खालच्या पातळीतून त्यांनी वक्तव्य केलं। त्यांचे वैयक्तिक भांडणं आम्हाला काही मतलब नाही, त्यांचे वाद कशावरून झाले, काय झाले ते आम्हाला काही सांगता येणार नाही। परंतु त्याने जी भाषा वापरली त्या सातपुतेच्या भावानी की मी दिलीप सातपुतेचा भाऊ बोलतो, सगळ्यांचा बाप, तुला आणि तुझ्या बायकोला अवघड ठिकाणी चटके सिगरेटचे, ही जी भाषा वापरली त्यांनी अतिशय म्हणजे खालच्या पातळीवर भाषा वापरली। त्यांना जेवढा माज असेल ना तो माज जीवन ताकद आमच्या समाजामध्ये आहे आणि आम्ही याची आता साहेबांना सांगितल्याची दखल घ्या आणि त्या दिलीप सातपुते आणि त्या भावाला बी आम्ही या ठिकाणी आव्हान करतो तर जर तुम्ही व्यवस्थित वागले नाही, अशी जर समाजावर वेळी जर तुम्ही काही कृत्य केलं, भाषा वापरली, तुम्हाला रस्त्यावर तो फिरू देणार नाही। वंजारी समाजाबद्दल कोण तो आबा सातपुते यांनी अर्वाच्य भाषा करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा समाजामध्ये असंतोष निर्माण होईल, समाजामध्ये दोन समाजामध्ये वाद निर्माण होतील अशा प्रकारे चितावणीखोर वक्तव्य करून स्वतःचे राजकीय पोहे भाजण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। पण अशा पेताड लोकांना जे टेबलवर बसून कोणत्या तरी समाजाला हिनवायचं काम करायचं, एखाद्या महिलेच्या विशिष्ट अंगाला सिगरेटचे चटके देण्याचं म्हणजे इतक्या क्रूरपणा यांच्या मनात भरलेला आहे। अशा समाजकंटकांना न्यायपालिकेने, आपल्या प्रशासनाने या ठिकाणी चोप द्यावा, जाब विचारावा, त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा। यासाठी आम्ही सर्व समाज बांधव, सर्व वंजारी समाजाचे बांधव या ठिकाणी SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी जर याच्यावरती कारवाई केली नाही तर अखंड वंजारी समाजाच्या वतीने मोठं आंदोलन उभा करून रस्ता जाम केला जाणार आहे। तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा चितावणीखोर समाजकंटकाला लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी ही विनंती। आणि गर्जे म्हणून यांच्यात काही वैयक्तिक वाद झाला असेल, त्या वादाच्या अनुषंगाने सातपुते यांच्या भावाने ते गर्जे म्हणून जे आहे त्या गर्जेंना आवारच्या भाषेत शिवीगाळ केली व जातीवर देखील खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक शिव्या दिल्या। अशा या लोकांना माझं आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचं जातीवाचक तुमच्या वैयक्तिक भांडणात कुठल्याही प्रकारचं जातीवाचक शिवीगाळ करून दोन समाजात किंवा समाजात तेढ निर्माण करण्याची कोणी कृत्य करू नये। तसंच तो गर्जे यांनी आमचे भीमराजी मामा आवाड यांना मेसेज केला की साहेब मी डिप्रेशनमध्ये आहे, जर उद्या माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं त्याचा सर्वस्वी जबाबदार तो आबा सातपुते असेल, असंही त्या गर्जेनी मामा यांना मेसेज केला व त्यांच्याशी फोनवर बोलणं आलं। त्यानंतर आम्ही आज SP साहेबांना आज त्या संदर्भात दखल घेण्यासाठी निवेदन दिलं आहे।